काय झालंय? काय चित्र काढत बसलीस तू? थोडी गप्पा काय स्नेहा, बोल. स्नेहा, अगं काल मी तुला किती कॉल केले पण तू एकही कॉल नाही उचललास. काही नाही ग, काल रात्री मला तेच स्वप्न पडलं. तो रस्ता, तो वाडा आणि माझं किंचाळण. काल रात्री जोरात किंचाळून उठले. आई बाबा पण आता घाबरले आहेत ग. या प्रकाराला तर 7-8 महिने झाले. सतत हेच होतं. अगं तू ते हॉरर कथा कादंबरी वाचतेस ना, ते बंद कर पहिलं. बरोबर आहे, त्याचेच हे सगळे परिणाम आहेत. सतत तेच वाचन करत असते, हॉरर सिनेमे पाहत असते, मग भूताची स्वप्न पडतील नाही तर काय. बाबू, स्नेहा परत काढला का वाड्याचा विषय? बाई, तुझ्या पाया पडतो. मला खूप भीती वाटते भूताची. हे असले विषय नको काढत जाऊ. एक काम कर, हा घे अंगारा. गाणगापूरचा आहे. हे असले स्वप्न नाही पडणार तुला. स्नेहा, तो म्हणतो तो बरोबर आहे. हा अंगारा जवळ ठेव आणि थोडं देवधर्माचं करत जा. नको आहे मला हा अंगारा. नको आहेत कसलेच उपाय. वैताग आला आहे या सगळ्या गोष्टींचा. आतापर्यंत काही कमी उपाय केले आहेत का? मला तर वाटतंय हिच्यात एखादी आत्मा गेली असेल. येडा झाला का तू? खरंच असते का रे आत्मा वगैरे काही? शाळेला किती वेळा सांगतो, रात्रीच्या वेळी फिरू नका, पार्ट्या करू नका, ते सरपंचाच्या जुन्या वाड्यात जाऊ नका. कोणता वाडा? सरपंचाचा जुना वाडा. अमावस्या पौर्णिमेच्या रात्री लाल साडी तिथे बाई फिरते म्हणे. रातच्याला तिथे जर गेलं कोणी तर ती बाई त्याला सोडत नाही. कोणता वाडा म्हणाला तू? अगं तो नाही का जिथे आपण बर्थडे सेलिब्रेट केला होता? अरे विजेतारा, कोणता रे तो एरिया? 2-3 महिन्यापूर्वी आपण संतोषचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. पाटील रोड सरपंचाचा वाडा. हा तोच तो वाडा. हो बरोबर, माझाच बर्थडे सेलिब्रेट केला होता त्या भयानक वाड्यात. पण त्याचं काय? हा, तोच वाडा दिसतो मला. अगं झालं तर मग त्या रात्री आपण त्या वाड्यात गेलो की वास्तू तुझ्या डोक्यात घर करून बसली म्हणून असे स्वप्न पडतात. सो डोंट वरी. हो चिल स्नेहा. म्हणून मी वाडा चिरेबंदी नाटक पाहत नाही. गपरे एड्या कुठला, ते नाटक काही हॉरर आहे का? पण नाव तर वाडा चिरेबंदीच आहे ना. काय आज दर्शा अमावस्या आहे. एकदम गप. आज मी त्या वाड्यात जाणार आहे. बघतेच प्रत्यक्ष काय आहे तिथे. हे बघ, इतकी पॅनिक होऊ नकोस आणि काही गरज नाही रात्री बेरात्री एकटी त्या वाड्यात जाण्याची. एकटी नाही, आपण सगळे जाणार आहोत. ठीक आहे स्नेहा, मी आहे तुझ्यासोबत. मी येईल त्या वाड्यात. तू तर जाणारच ना त्या वाड्यात. मी पण येणार तुमच्या बरोबर. मी पण येईल तुमच्या सोबत. मी नाही या. मला नाही जमणार. मला मावशीकडे जायचं आहे जेवायला. खूप आग्रह करते ती. येईल तो. ठीक आहे, ठरलं तर मग आजच रात्री आपण त्या वाड्यात जाऊया. पण जाण्यापूर्वी मला वाटतं की आपण संदेशचा सल्ला घ्यायला हवा.
विजय दादा कोण रे संदेश? तो जो रोज हॉरर स्टोरीज वर रिसर्च करतो. हो तोच. त्याच्याकडे ती ॲनेबेल सारखी भावली पण आहे. बरोबर. चला तर आजच त्याच्याकडे जाऊया. तर हात ॲनेबेल वाटतोय. गपरे. अरे योगेश पळ लवकर इकडे. काय रे संदेश? हे बघ ना, आपण त्या स्पॉटला व्हिडिओ केला होता ना, तिथे काहीतरी हालचाल करताना दिसते. एक्झॅक्टली. मी तुला म्हटलं होतं की मला तिथे काहीतरी हालचाल जाणवते म्हणून. हो, आणि तिथे लोक पण म्हणत होते ना, त्यांना रात्री कसला तरी भास होतोय. हो आपण काय करू, हा व्हिडिओ आजच अपलोड करून टाकू. ठीक आहे चालेल. अरे आणि आणखीन एक, हे बघ एक इंटरेस्टिंग प्लेस सापडले आपल्याला. बघू. इथे म्हणतात की जणू या इमारतीमध्ये रोज रात्री विचित्र आवाज येतात. येस, आजच आपण तिथे जाऊया. चल ठीक आहे, तयारी चालेल. करू. हे संदेश येऊ का? अरे स्मार्ट बॉय, आज माझ्याकडे कसा? काही नाही रे, तुझ्याकडे एक छोटंसं काम होतं आणि त्याआधी यांची ओळख करून देतो. हे सगळे माझे मित्र आणि ही स्नेहा माझी मैत्रीण. खरं तर हिच्यासाठीच आम्ही तुझ्याकडे आलो. स्नेहा सांग त्याला. हो, मीही खूप वेळा ऐकले त्या वाड्याबद्दल. तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी तिकडे यायला तयार आहे, पण अट एकच, सगळ्यांनी सोबत राहायचं. कोणालाही एकटं पोट द्यायचं नाही, समजलं? तुमच्यामध्ये मनुष्यगण कोणाचा नाही ना? माझा आहे. पण का? मनुष्यगणाला आत्मा किंवा भूत दिसतं. हो, आज दर्शामोशा आहे ना, त्यामुळे रात्री 12 नंतर सगळ्यांना भूत दिसू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी सोबत राहायचं, कोणालाही एकटं पोट द्यायचं नाही. ठरलं? आज रात्री 12 वाजता आपण त्या वाड्याबाहेर भेटू. हा, आणि अजून एक गोष्ट, मी आल्याशिवाय कोणीही आज जायचं नाही, समजलं? चला तर मग रात्री भेटू. योगेश, चल तयारी करू आपण. सावकाश या, खूप अंधार आहे पुढे. स्नेहा, स्नेहा. स्नेहा, विजय हा बघ, हा पडदा. विजय, काय? हे कपाट. विजय, आणि हे बघ, ही खिडकी, ज्यातून मी तुझी वाट बघायचे. त्या दिवशी तू मला भेटायला येणार होतास. मी तुझी वाट बघत होते, तुझ्यासाठी तयार होत होते, तुझ्यासाठी शृंगार करत होते. दौलत, दौलत 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 सरपंच तुम्ही? असं आहे काय त्या दौलत मध्ये? हा वाडा बघ, हा एवढा मोठा वाडा मी तुला राहायला दिलाय आणि
वाडा बघून मला माझ्या गावचा वाडा आठवला. संध्या तुला सांगतो, तिथं एक बाई लाल साडी नेसून फिरायची. किती जणांनी तरी तिला पाहिली माहिती का भावड्या तुला? तुमचा वाडा कुठे होता? नाशिकला. नाशिक? पण झालं तर मला वाटतं ती बाई चालत चालत पुण्यात आली वाटतं. काय हा. बाई कुठे? अरे समोर बघ. ये ना, ये माझ्या बाजूला बस. ये आपण गप्पा मारू. ये संत्या कोणाशी बोलतोय तू? आपण तर दोघेच आहोत इथे. अरे दोघं नाही, तिघ आहोत, तिघ. संत्या गप्पा, उगाच घाबरू नको. म्हणजे मला ती दिसते आहे माझा मनुष्यगण. तुझा गण कोणता अजय? देवगण. हे बघ ना, माझ्या मशीनमध्ये निगेटिव्ह वाईब दिसत आहे. नक्कीच इथे काहीतरी आहे, जरा जपून राहा. हो संदेश, माझ्या डिव्हाइस मध्ये पण निगेटिव्ह वाईब्स दाखवतोय. संदेश सर, संदेश सर. संदेश सर, स्नेहा आणि विजयला काहीतरी झालंय. काय झालंय? मला बाई दिसली, मला बाई दिसली, मला बाई दिसली, मला बाई दिसली. बाई, मला बाई दिसली. अरे कुठे बाई? तिथे कोणती बाई? तिथे लाल साडी घालून मला म्हणली जवळ ये, गप्पा मारू. मी स्नेहाला आणि एवढ्या शेवटचं कुठं पाहिलं? या वाड्याच्या खोलीत पाहिलं. चला तिकडे जाऊ आधी. विजय, काय झालंय? विजय नाही, दौलत. कोण आहेस तू? 25 वर्षापूर्वी मी या वाड्यात काम करायचे. सरपंचाने माझ्यावर अत्याचार केले, माझा छळ केला आणि मला मारून टाकलं. मला त्याचा बदला घ्यायचा आहे. मला सरपंच आत्ताच्या आत्ता इथे हवाय. कोण हा सरपंच आणि आम्ही कसं ओळखणार त्याला? तुम्ही चांगलंच ओळखता त्याला. सोडा, मला का आणलं इथं? मला का आणलंय? कोण आहे तुम्ही? ओळखलास? अरे हे तर आपल्या कॉलेजचे ट्रस्ट हा, आहे. मी ट्रस्टी. ट्रस्टी नाही, सरपंच आहे तो. एकदा झाला पण याची वास्तुगिरी काय केली नाही अजून. जी त्याची खडं मेल्याशिवाय जात नसतंय बघा. ए, जवळ नका येऊ. जवळ काय येताय तुम्ही? यांना काय झालं? काय झालं नाही त्याला?
यांना काय झालं? मी मारला? तू नाही मारला, तो त्याच मी मारलं. लायकीचा होता. तो त्याच लायकीचा होता, तू काय केलं नाही. चल उठ. मी मारलो. तू नाही मारलं, तो त्याच लायकीचा होता.